पण त्यांनी सांगितलं की चित्रपटाचं नाव आहे. तर मी म्हटलं महेश जरा यावेळेला राहू दे, आपण पुढल्या वेळेला बघू. कारण बाप बाहेर तेच बोलतो, मुलगाही तेच बोलतो. म्हटलं हे बरं दिसत नाही. म्हटलं पुढच्या वेळेला एखादा शुभंकर होती वगैरे असा काही आला तर म्हटलं मला जरा सांग. म्हटलं पण त्यावेळेला विचार करू. पण विशाल आणि समीरने फार छान संगीत दिलेलं आहे. 20 गाडी मला असं वाटतं आत्तापर्यंतची नवरंगला जास्ती होती ना, असं ऐकलं होतं, माहीत नाही मला. पण सर्व कलाकारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही मध्ये मध्ये कुठेतरी चित्रपटात मराठी बोलला असाल अशी मी अपेक्षा धरतो. आणि गाण्यांच्या मध्ये मध्ये चित्रपट आहे हेही मला आत्ताच कळलं. पण चित्रपट खूप चांगला जोरात चालेल. नवीन एक पायंडा. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग मला महेशकडचा दिसतो, तो म्हणजे महेश म्हाताराच होत नाही. महेश रोजच्या रोज तरुण होतो आणि ते त्याचं तसा विचार करणं, मला असं वाटतं की त्यातनंच ह्या गोष्टी जन्माला येतात आणि तो अशा प्रकारचा चित्रपट करू शकतो. माझ्या मते मराठीतला आपला महेश हा यश चोपडा आहे. गेले अनेक वर्षांची आमची मैत्री आहे. म्युझिक रिलीजच्या वेळेलाच फक्त तो मला बोलवतो, नंतरही बोलवतो, पण अशातला काय भाग नाही आहे. परंतु खूप वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट देण्यामध्ये महेशचा मराठीत हात कोणी पकडणार नाही. मी विशाल आणि समीर यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देईन. फक्त तुम्हाला एक कल्पना द्यायची होती की मराठी आणि हिंदी असे दोन्ही शब्द वापरून माझ्या वडिलांनी 40 वर्षापूर्वी मोहम्मद रफीकडनं गाणं करून घेतलं होतं शुरामी वंदिले नावाच्या चित्रपटासाठी. त्याची मला आता आज मला ही गाणी ऐकताना मला आठवण झाली. खूप चांगलं संगीत करावं अशी माझी भविष्यात माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कालच मी बप्पी लहरी असं सहज मला काही काही गोष्टी शोधायच्या आवड असेल. एक काहीतरी यूट्यूबवरती इंटरव्ह्यू होता बप्पी लहरीचा, त्यांचा इंटरव्ह्यू बघत होतो. सहज बघितलं, म्हटलं किती चित्रपट केलेत बघूया. मला आश्चर्य वाटलं, एकेका वर्षाला बप्पी लहरीने 34 चित्रपट केलेत. काही वेळेला 30, काही वेळेला 34, काही वेळेला 32. आणि इतके चित्रपट सतत सातत्याने देत राहणं ही काही थट्टा नाही आहे. आणि मला असं वाटतं की तो कित्ता तुम्ही देखील गिरवावा अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो. आणि उत्तम म्युझिक दिल्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि सर्व कलावंतांना मी शुभेच्छा देतो की उत्तम चित्रपट जोरात जाईल, चालेल. कारण म्हटलं तर मलाही तो शॉक होता, महाराष्ट्रालाही बसेल अशी आशा अपेक्षा बाळगूया. आणि महेशकडनं अजून नवीन नवीन प्रयोग होत. आणि माझ्या मुलासाठी काही जरा बरं असेल तर मला याच्यापुढे सांगावं. धन्यवाद. नाही, मला खरंच म्हणजे मी जवळजवळ मी आधी गेलो हा सिनेमा घेऊन. मग राज म्हणाला मी बघत नाही, ते शर्मिला बघते. मग मी स्क्रिप्ट शर्मिलालाच पाठवलं. शर्मिला म्हणाली मला आवडली. कारण मी जवळजवळ 6 महिने पाठी होतो त्याच्या की करू दे, पण नाही झालं. परत अजून एक स्क्रिप्ट लिहिलं आहे मी, त्यासाठी येणार आहे. पण मी काही थंड बसणार नाही त्याला कास केल्याशिवाय. कारण खरंच म्हणजे त्याच्यामध्ये एक फोटोशूट बघितलं मी, अविनाश गोवारीकरनी केलेलं. तो स्टार आहे. आणि फक्त एकच मला त्यांना प्रॉमिस हवं आहे की त्यांनी जर का पिक्चरमध्ये काम केलं तर तो पहिला पिक्चर माझा करेल. हे जेनेटिक आहे. चला, थँक्यू. थँक्यू एव्हरीबडी, सगळेजण. म्हणजे आता मी कोणाचं नाव राहिलं असेल तर प्लीज एक्सक्यूज मी, कारण मी पण थोडासा एक्साइट झालं, माझी नावं राहतात काही. पण थँक्यू एव्हरीबडी फॉर कमिंग हिअर. आणि आम्हाला ह्या म्युझिक रिलीजला तुम्ही जो प्रोत्साहन दिलं. अँड थँक्यू ऑल द मीडिया, माय प्रेस पीपल, थँक्यू व्हेरी मच. एक स्पेशल थँक्स. एक माणूस आहे ना या इंडस्ट्रीमध्ये, मी त्याला म्हणतो की तो सिंधी नाही आहे, तो मराठी आहे. त्याचं नाव आहे नानूभाई जयसिंगानी. हे प्रत्येक वेळेला कधीही इन टाइम्स ऑफ नीड नानूभाई ऑलवेज उभे राहतात. काल माझं म्युझिक अल्बम काढायचं होतं, हे काढायचं होतं, आणि मग जरा लेट झालं कारण अख्खं मास्टरिंग माझं लंडनमध्ये होत होतं, तिकडून लेट आलं. मग काय करायचं, तर मला माहिती होतं की एक माणूस ज्याला मी हाक मारू शकतो, नानूभाई. थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी इथे आल्याबद्दल. आणि लेट्स एन्जॉय. थँक्यू.
easier, so let's do it like that. Yeah, it's easier like that. On the movie. Okay. Okay. I had a beautiful collaboration with Mahesh sir. I've worked before Mahesh sir for the other movie, Rubik's Cube, and it was a very entertaining and energetic song. I loved it. Again, Vishal's composition. And he does such a great job. I really love all his songs. And Mahesh sir has a great taste in music. He knows how to pick the best songs. So I'm happy that I'm part of this project. The second Marathi movie of Mahesh Manjrekar. So I'm very blessed and happy. Any planning to sing in Bollywood songs like that? That we'll see. We'll see. We'll see. Suddenly, I don't understand what you're saying. I think it's better you ask Mahesh sir about it. Yeah, this is not a question for me. Excuse me? Excuse me, can the question be only Because I was doing my work at the point of time. I was shooting a video which will come very soon, somewhere abroad. I will not disclose the location yet. Yeah, so that time I was shooting for my own video with a very good artist. It's coming soon. So yeah, that's why. Thank you very much. Thank you. Very actual fashion. Looking good. Huh? Yes. Vishal Mishra has given the music for this movie, a few, and he's a very, very talented boy, and I really love his melody. And personally, I also, mera chota bhai hai, and Mahesh Manjrekar has got tremendous sense of music. He's a very good music lover director, and he's a very, very good filmmaker also. He's a very creative. And on screen, all the songs are looking very glamorous, and film should be very phadu, you know that. And the name itself is a very happening. It's a Friends Unlimited, FU. And I expect, and all of us, we expect something different from Mahesh Manjrekar, and that it will be. And music is really very, very happening, very rocking. Actually, Mr. Mahesh Manjrekar is playing very intelligent, very nice it is. Compilation of Hindi and Marathi together, and which is, I consider, it's really creative. I take it as very positive to put both language, because it's our country language. Marathi is also our country ka language hai, and it's a warrior language. It is one of the important language of our country. And making it to compile it with the Hindi and all, making it more international, and it's a very intelligent content, what I can say. And Sairat done very well. I think so. आज भी कहीं किसी न किसी theatre में होगी मेरे ख्याल से. I have seen myself even twice, and this is commercial cinema. Sairat was emotional. But we expect something magic about FU also. I think so. It should do well. सर जैसे कि आज विनोद जी की जैसे कि उनको नहीं रहे हमारे बीच में, तो उनके ऊपर आप क्या कहना चाहेंगे? कितना सैड डे है आज? It is actually very. It's a sad damage. Vinod Khanna ji was. We have lost the industry, film industry of India has lost a very handsome, very, very handsome hero. He was considered always the best handsome looking person, and I met him 2.5 months back in aircraft. He held my hand and was saying something nice things. I was sitting behind the next seat to him. I was talking a bit to him, and it is actually very sad. What a look. You see, he did work with Amit ji, with Dharam ji, with many of other artists also. लॉस मानते हैं आप इंडस्ट्री का, बॉलीवुड का? See, it's a sad loss, because energy तो industry की खत्म नहीं होगी, and
परिवार का कोई सदस्य और वो बहुत ही स्पेशल काइंड ऑफ सदस्य जब जाता है तो दिल बहुत इट्स रियली वेरी सैड। थैंक यू वेरी मच। सर 2 क्वेश्चन।